रंग तुझा लागला भाग एक. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव. आदित्य वर्मा एक नावमंत बिझनेसमॅन. त्याने कमी वयातच बिझनेसमध्ये आपलं नाव कमावलं होतं. भारतातच नव्हे तर जगभरात त्याची कंपनी टॉप 1 मध्ये होती. पण ह्याचा गर्व त्याने कधीच केला नाही. आदित्य स्वभावाने शांत, मन मिडाऊ आणि नेहमीच दुसऱ्यांचं मन जपणारा. आदित्यचं लग्नाचं वय झालं होतं. त्याच्यासाठी खूप स्थळ देखील येत होती. पण त्याला ह्या बाकीच्या गोष्टींसाठी वेळच नसायचा. सतत ऑफिस आणि आपलं काम. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी गाड्यांची वर्दळ होती. रेड सिग्नल लागला आणि आदित्यची गाडी थांबली. आदित्य आपल्या लॅपटॉपमध्ये काम करत गाडीत बसला होता. खूप वेळ झाला तरी गाडी पुढे सरकेना म्हणून आदित्य विंडोमधून बाहेर बघू लागला. तेवढ्यात आदित्यला रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गार्डनमध्ये एक मुलगी लहान मुलांसोबत खेळताना दिसते. थोडा वेळ खेळून ती त्या मुलांना आपल्या बॅगेतून चॉकलेट्स आणि बिस्किट काढून देते. ती मुलं त्यांच्या कपड्यावरून गरीब घरातील वाटत होती. त्या मुलांचा आनंद बघून तिच्या चेहऱ्यावर देखील समाधान दिसत होतं. आदित्य तिला बघतच राहतो. त्याने पहिल्यांदा अशा मुलीला पाहिलं होतं, जी सेल्फी काढण्यात किंवा चॅटिंग करण्यात बिझी नव्हती, तर गरीब मुलांशी एवढ्या आपुलकीने बोलत होती. त्या मुलांमधली एक छोटी मुलगी त्या मुलीला बोलते, ताई, तू रोज आम्हाला शिकवायला येतेस, खाऊ देतेस, आमच्यासोबत खेळतेस, आमच्याशी प्रेमाने बोलतेस. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि तू कायम अशीच हसत राहा. मुलगा म्हणतो, हो ना, बाकीचे लोक आमच्याकडे तुसड्याने बघतात, पण तू रोज न चुकता आम्हाला भेटायला येते. आम्हाला तर तुझी सवयच झालीये. तू रोज येशील ना आम्हाला भेटायला? हवं तर हे चॉकलेट्स बिस्किट्स काहीच नको आणू, पण फक्त भेटायला येत जा. आम्हाला खूप आवडतं तुझ्यासोबत वेळ घालवायला. ती मुलगी म्हणते, मी रोज येत जाईन तुम्हाला भेटायला आणि रोज चॉकलेट्स आणि बिस्किट पण आणीन. पण तुम्ही पण मला प्रॉमिस करा की तुम्ही रोज शाळेत जाणार आणि मन लावून अभ्यास करणार. काय? ती मुलं एकत्रच हो बोलतात. आदित्य दुरूनच तो नजारा पाहत असतो. त्याला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं, पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याच्याही ओठांवर नकळत एक क्यूटवाली स्माईल येते. आधी स्वतःशीच बोलतो, आजकालच्या जगात स्वतःच्या माणसांना वेळ द्यायला लोकांकडे वेळ नाहीये. आणि ही मुलगी या मुलांसाठी एवढं करते. खरंच अशी लोक आजच्या काळात खूपच दुर्मिळ झालेत. देव तुला जगातील सगळी सुख देव. आधी अजूनही तिलाच पाहत असतो. जितकं तिचं मन सुंदर होतं, ती दिसायलाही तितकीच सुंदर होती. तिचा तो गोरा रंग, टपोरे डोळे, मोकळे सोडलेले लांब केस, ओठांवर गुलाबी कलरची लिपस्टिक, हातात रंगीबिरंगी बांगड्या, कानातले आवाज करणारी झुमके आणि गुलाबी रंगाचा पटियाला ड्रेस. बघता क्षणी कोणीही प्रेमात पडावं इतकी मोहक होती ती. तिला बघून आदितीची देखील विकेट उडाली होती. त्याने आजवर कोणत्याच मुलीला इतक्या बारकाईने कधीच पाहिलं नव्हतं. इतकी स्थळ येऊन सुद्धा त्याने कुणालाच पसंत केलं नव्हतं, कारण त्या सगळ्या मुली आदित्यशी त्याच्या सक्सेसमुळे लग्न करायचं स्वप्न बघायच्या. पण आदित्यला अशी मुलगी हवी होती की ती त्याला फक्त तो म्हणून पसंत करेल, ना की एक नावमंत बिझनेसमॅन. सिग्नल सुटतो आणि आधीची गाडी वेगाने धावू लागते, पण तो अजूनही तिथे तिच्या जवळच अडकला होता. तिच्या विचारात तो हरवून जातो आणि घर कधी येतं ते त्यालाही समजत नाही. ड्रायव्हर म्हणतो, आदित्य सर, सर. ड्रायव्हरचा आवाज ऐकून आधी तिच्या स्वप्नातून बाहेर येतो आणि गाडीतून उतरून घरात जातो. त्याचं घर एका अलिशान बंगल्यापेक्षा कमी नव्हतं. पिक्चरमध्ये जसं दाखवतात ना, अगदी तसंच त्याचं घर होतं. आदित्य आपल्या आई बाबा आणि छोटी बहीण दिव्यासोबत राहत असे. आधी आपल्या आईबाबांचा आज्ञाधारक मुलगा आपल्या आईच्या आनंदासाठी वाटेल ते करायला तयार असायचा. आईचंही त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. बाबांनाही त्याच्या कर्तृत्वावर अभिमान होता. आणि दिव्या, ती तर त्याची बेस्ट फ्रेंडच. तिच्यामुळे त्याला दुसऱ्या कोणत्या मित्राची गरजच नसायची. ते दोघेही एकमेकांसोबत एकमेकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असे. हॉलमध्ये सगळे आदित्यचीच वाट बघत बसलेले होते. दिव्या म्हणते, आधी बरं झालं तू आलास. अरे बघ ना, आई कधीपासून माझ्या मागे लागलीये तुला पटवण्यासाठी. आई म्हणते, ए नालाई, पटवण्यासाठी काय पटवण्यासाठी? मनवण्यासाठी असं नीट बोल ना. दिव्या म्हणते, बरं बाई, पटवण्यासाठी नाही मनवण्यासाठी बस. आधी म्हणतो, दिव्या काय झालं नीट सांगशील मला? बाबा म्हणाले, अरे काही नाही रे, तेच नेहमीचं. आधी म्हणतो, हं, आलं लक्षात. असं बोलून तो आईजवळ जातो. आधी म्हणतो, आई, अगं अजून किती स्थळ बघणार आहेस तू? तू थकत कशी नाही? आई म्हणते, कारण आई आहे ना मी तुझी. आणि आई कधी थकते का आपल्या मुलाच्या काळजीने?
आदित्य म्हणतो, "अगं पण आई, तुला माहिती आहे ना मला कशी मुलगी हवी आहे ते, आणि आतापर्यंत जी काही स्थळ होती त्यातील एकही मला पसंत नव्हतं." बाबा म्हणाले, "बरोबर आहे तुझं. पण आता राधा, आदितीची आई बोलतीये, ह्या मुलीला भेटायला तर काय हरकत आहे भेटायला? पसंत पडली तर ठीक, नाही तर." आई म्हणते, "हो, मी काय तुझ्यावर जबरदस्ती करत नाहीये. फक्त एकदा मुलीला भेटू आणि तुला आवडली तरच पुढची बोलणी करू. आणि खरं सांगू का, मला तर तिचा फोटो बघूनच खूप आवडली. तुझ्यासाठी योग्य आहे. अरे, तुझा मामा बोलत होता की खूप गुणी मुलगी आहे. तिने MA BEd केले आणि एका शाळेवरील शिक्षिका म्हणून जॉब पण देखील करतीये. खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहे." बाबा म्हणाले, "हो आदित्य, तिचा स्वभाव तसाच आहे जसा तुला हवा होता. एकदा फोटो तरी बघ, की तुझ्या मनात दुसरी कुणी आहे का? असं तसं असेल तर तेही सांग. आमची काही हरकत नाहीये. उलट आम्हाला आवडेल तिला भेटायला." बाबांचं बोलणं ऐकून आदित्यच्या डोळ्यासमोर अचानक गार्डनमधल्या त्या मुलीचा चेहरा येतो आणि तो तिच्यात हरवून जातो. आई म्हणते, "अरे, बाबा काय विचारते तुला? आहे का तशी कुणी? की भेटूया ह्या मुलीला?" आदित्य म्हणतो, "तसं काही नाहीये आई, आणि आपण भेटूया ह्या मुलीला. मी तयार आहे हिला भेटायला." आई म्हणते, "खरंच? आणि मला खात्री आहे आदित्य, तुला ही मुलगी नक्की आवडेल. हा घे फोटो. सलोनी जोशी नाव आहे हिचं. आपण ह्याच रविवारी जाऊयात. त्यांच्याकडे चालेल ना?" आदित्य मानेनेच हो बोलतो. आई तो फोटो आदित्यच्या हातात देते. आधी तो फोटो घेऊन आपल्या रूममध्ये जायला निघतो. आपल्या रूममध्ये येऊन तो फोटो न बघताच ड्रेसिंग टेबलवर ठेवतो आणि परत त्या मुलीच्या विचारात हरवून जातो. त्या मुलीने जणू त्याच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. थोड्या वेळाने आधी भानावर येतो आणि फ्रेश व्हायला जातो. तोपर्यंत दिव्या त्याच्या रूममध्ये येऊन बसते. आधी वॉशरूम मधून बाहेर येतो. आदित्य म्हणतो, "अरे वा, दिव्या, तू इथे?" दिव्या म्हणते, "हां, असंच तुझ्याशी बोलण्यासाठी आले." आदित्य म्हणतो, "बोल ना मग." दिव्या म्हणते, "मग कोण आहे ती मुलगी?" दिव्याचा असा प्रश्न ऐकून आदित्य हैराण होतो. आदित्य म्हणतो, "आय मीन तुला कसं समजलं?" दिव्या म्हणते, "अरे बहीण आहे मी तुझी. तुझा चेहरा वाचता येतो मला. मगाशी खालीच मला अंदाज आला होता म्हणून विचारायला आले. मग सांग भाऊराया, आमच्या होणाऱ्या बहिणीचं नाव?" आदित्य म्हणतो, "माहीत नाही." दिव्या म्हणते, "काय?" आदित्य तिला त्या मुलीचा किस्सा सांगतो. दिव्या म्हणते, "आदित्य, तुला ती मुलगी कोण आहे माहीत नाही. तिचं नाव तुला ठाऊक नाही. ती काय करते, कुठे राहते ते ह्याची काहीच कल्पना नाही. तू काय भूतनीच्या प्रेमात पडले की काय?" असं बोलून ती हसायलाच लागते. आदित्य तिला हाडूच मारतो. आदित्य म्हणतो, "भूतनी काय भूतनी? किती गोड होती ती. आणि एक सेकंद, काय म्हणालीस तू? प्रेमात?" दिव्या म्हणते, "हो. तुला आवडली ना ती मुलगी? अरे, ह्यालाच तर बोलतात लव्ह ॲट फर्स्ट साईड. आय मीन बघता क्षणी प्रेमात पडणं." आदित्य म्हणतो, "असं पण असतं दिव्या? आय मीन ह्याला प्रेम बोलू शकतो?" दिव्या म्हणते, "अरे, सिनेमामध्ये दाखवतात ना की हिरो हिरोईनला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडतो, त्याच टाईपमध्ये, आणि तू तर माझ्यासाठी हिरोच आहेस ना." आदित्य म्हणतो, "पण दिव्या, मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. मग तिला शोधायचं कसं?" दिव्या म्हणते, "डोंट वरी आदित्य. जर तुझ्या नशिबात ती मुलगी असेल ना तर नक्की भेटेल, आणि जर नसेल तर?" आदित्य म्हणतो, "आणि नसेल तर?" दिव्या म्हणते, "तर मग ही जी मुलगी आहे ना, सलोनी जोशी, तिलाच बनव माझी वहिनी. तसंही ही पण खूप सुंदर आहे. एकदा फोटो तरी बघ. तू त्या गार्डनमधल्या मुलीला विसरून जाशील." असं बोलून दिव्या आदित्यच्या रूममधून निघून जाते. आदित्य त्या फोटोच्या पाकिटाकडे एक नजर टाकतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. पण मध्ये मध्ये त्या मुलीचं हसू, तिचं ते रूप आदित्यला बेचैन करत होतं. आदित्य सगळ्यांसोबत डिनर करून आपल्या रूममध्ये येतो आणि त्या मुलीच्या विचारात हरवूनच झोपी जातो. 2-3 दिवस घरी जाताना तो मुद्दामून त्या गार्डनजवळ जाऊन गाडी थांबवून तिला शोधायचा, पण ती काही त्याला दिसायचीच नाही. तो पण निराश होऊन घरी यायचा. दिव्या त्याला विचारायची, पण त्याच्याकडे काहीच उत्तर नसायचं. रविवारचा दिवस येतो. आदित्यला सलोनीला बघायला तिच्या घरी जायचं असतं. तसं त्याने आईला प्रॉमिसच केलं होतं, आणि त्या मुलीबद्दल पण आदित्यला काहीच माहिती मिळाली नव्हती. म्हणून तो तिचा विचार कायमचा सोडून देण्याचं ठरवतो. तो आरशासमोर उभा राहून तयार होता होता स्वतःशीच बोलत असतो, "मी पण किती वेडा आहे. त्या मुलीचा विचार करत बसलोय, जिला मी ओळखतही नाही. तिची परतभेट होईल की नाही तेच माहिती नाही, आणि मी तिच्याशी लग्न कसं शक्य आहे? आदित्य, स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर ये जरा. जर ती मुलगी तुझ्या नशिबात असती तर एवढा ती तुला भेटली असती. चला, निदान आईसाठी ह्या मुलीला भेटूयात. कशी आहे ते तरी बघूयात." आणि त्याला ड्रेसिंग टेबलवरील सलोनीच्या फोटोचा पॉकेट दिसतो.
त्याने अजूनही ते पॉकेट खोलून सलोनीचा फोटो पाहिलेला नसतो. आदित्य ते पॉकेट उचलतो आणि फोटो बाहेर काढायला जातो. आदित्य स्वतःशीच बोलतो, हिलाच भेटायला जायचं ना आता, मग समोरासमोरच बघेन, फोटोत पाहिलं काय आणि समोर पाहिलं काय, असं बोलून आदित्य ते पॅकेट परत ठेवून देतो आणि खाली येतो. हॉलमध्ये सगळे त्याचीच वाट पाहत बसलेले होते. सगळे आज खूप खुश होते, कारण आदित्य आज कोणतेही आळेवेडे न घेता मुलगी पाहायला तयार होता. आई म्हणते, खूप छान दिसतोयस, कुणाची दृष्ट ना लागायला, असं बोलून आई हळूच त्याच्या कानाच्या मागे काजळाचा टिका लावते. दिव्या म्हणते, अगं आई, तो लहान आहे का आता? आई म्हणते, हो, माझ्यासाठी आहेच आणि कायम राहणार. बाबा म्हणाले, बरं निघायचं, ते लोक आपली वाट बघत असतील. आई म्हणते, हो हो चला, असं बोलून सगळे सलोनीच्या घरी जायला निघतात. आदित्य जरा नर्वस फील करत होता, कारण आजवर त्याने अशा बघण्याचा कार्यक्रम कधीच केलाच नव्हता. तो बाकी मुलींना न भेटता न बघता नकार देत होता, कारण तेव्हा त्याला कामातून वेळही नसायचा आणि इच्छाही. पण आज त्याला वेगळीच हुरहूर लागली होती त्या मुलीला भेटण्याची. तिला बघण्याची ओढ त्याला लागली होती. मध्ये मध्ये त्या गार्डनमधल्या मुलीचाही चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर यायचा, पण तो तिला एक सुंदर स्वप्न समजून विसरण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने आदित्यची फॅमिली सलोनीच्या घरी पोहोचतात. सलोनीचे आई बाबा त्यांचं स्वागत करतात. अशोक मामा दोन्ही कुटुंबाची ओळख करून देतो. आदित्य सलोनीच्या आईबाबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतो. एवढा मोठा बिझनेसमॅन असून देखील त्याचे पाय मात्र जमिनीवर आहेत, हे बघून सलोनीच्या आईबाबांना आनंद होतो. आदित्यला आता सलोनीला बघण्याची ओढ लागली होती. त्याची नजर तिला शोधत होती. त्याची ती बेचैनी बघून दिव्या आदित्यला चिडू लागते. दिव्या हळू आवाजात म्हणते, आदित्य, हो हो, जरा धीर धर, तिलाच बघायला आला आहेस ना तू, थोडा वेळ अजून थांब, कारण सब्र का फल मिठा होता है. आदित्य म्हणतो, दिव्या, तसं काही नाहीये, मी जस्ट घर बघत होतो, खूप छान आहे ना, हे ना? दिव्या म्हणते, हो का? सलोनीची आई म्हणते, मी सलोनीला घेऊन येते, असं बोलून सलोनीची आई किचनमध्ये जाते. आदित्य लाजून आपली मान खाली घालतो. थोड्या वेळाने सलोनी चहाचा ट्रे घेऊन येते. सलोनी सगळ्यांना चहाचा कप देऊन आदित्य समोर उभी राहते, पण आदित्य अजूनही खाली जमिनीकडेच बघत बसलेला असतो. दिव्या हळूच त्याला धक्का देऊन बोलते, आदित्य, अरे तिच्या हातातून चहाचा कप तरी घे, बिचारी कधीपासून कप हातात पकडून उभी आहे. आदित्य चहाचा कप घ्यायला हात पुढे करतो आणि तिच्याकडे बघतो आणि तिला बघतच राहतो. त्याच्या चेहऱ्यावर न कळत हसू येतं, कारण सलोनी दुसरी कोणी नसून तीच मुलगी होती जिला आदित्यने गार्डनमध्ये पाहिलं होतं. हो, तीच मुलगी जिला बघता क्षणी आदित्यला आवडली होती, जिच्या प्रेमात आदित्य पडला होता. तिला आपल्यासमोर पाहून तो खूप खुश होतो. त्याची नजर इतके दिवस जिला शोधत होती, ती आज प्रत्यक्षात त्याच्या समोर उभी होती. आदित्यला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याला हे सगळं जणू एक सुंदर स्वप्नच असल्याचं भासत होतं. दिव्या हळू आवाजात म्हणते, आदित्य, चहा थंड होतोय आणि तिला बघायला अख्खं आयुष्य पडलंय. बाय द वे, मी तुला बोलले होते ना की एकदा सलोनीला भेट, मग सगळंच विसरून जाशील, त्या गार्डनमधल्या मुलीला देखील. आदित्य म्हणतो, दिव्या, ही तीच आहे. दिव्या शॉकच होऊन मोठ्यानेच ओरडते, काय? दिव्याचा आवाज ऐकून सगळे दचकतात. आदित्यची आई म्हणते, दिव्या, काय झालं ग? दिव्या म्हणते, काही नाही, सॉरी. आदित्य हळू आवाजात म्हणतो, ए स्टुपिड, ओरडतेस काय? दिव्या म्हणते, आदित्य, म्हणजे ही तीच मुलगी आहे, ती गार्डनवाली? आदित्य मानेनेच हो बोलतो. आपल्या भावाला खुश बघून दिव्यालाही आनंद होतो. आदित्यची आई म्हणते, आदित्य बेटा, तुला काही विचारायचं असेल तर विचार सलोनीला. सलोनीची आई म्हणते, हो हो आदित्य, तुम्ही अजिबात संकोच करू नका, तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते सलोनीला विचारू शकता. दिव्या आदित्यला चिडवत म्हणते, आदित्यला काहीच विचारायचं नाहीये, होणार आहे आदित्य, पण सलोनीला काही सांगायचं असेल तर आवडेल आमच्या आदित्यला ऐकायला, है ना आदित्य? आदित्यची आई म्हणते, दिव्या, मस्करी करू नको. सलोनी बाळा, तुला काही विचारायचं असेल तर विचारा आदित्यला. सलोनी काहीच बोलत नाही. आदित्यचे बाबा म्हणते, मी काय म्हणतो, ह्या दोघांना आपण एकटं सोडूयात का? म्हणजे आपल्यासमोर त्यांना बोलायला जरा अवघडल्यासारखं होत असेल. सलोनीचे बाबा म्हणते, हो चालेल ना. सलोनी, जा आदित्यला आपली बाग दाखव, तू जिथे लावलेली झाडं दाखव. हिला झाडं लावायचा छंद आहे, दर आठवड्याला नवीन नवीन रोपं घेऊन येते आणि तिथे लावते. आदित्यची आई म्हणते, अरे वा, उत्तम. तसंही आजकाल ना झाडं राहिलीच कुठं आहेत, मुंबईत तर जणू काँग्रेसचं जंगलच झालंय. छान विरंगुळा आहे तुझा सलोनी. दिव्या म्हणते,
इम्प्रेसिव्ह. आमच्या आदित्यला पण गिटार वाजवण्याची आवड आहे. खूप छान वाजवतो गिटार. असं ऐकतच राहावंसं वाटतं. आदित्यची आई म्हणते, दिव्या बस हा आता. आदिला आणि सलोनीला पण बोलू दे जरा. तुझी हरकत नसेल तर. दिव्या म्हणते, मी कुठं काय बोललीये? मी तर कधीपासून गप्पच आहे. दिव्याच्या बोलण्यावर सगळे हसतात. सलोनीची आई म्हणते, जा आदित्य, सलोनी तुम्हाला बाग दाखवेल आणि तिथे तुम्हाला निवांत वेळ देखील मिळेल बोलायला. काही विचारायचं असेल तर विचारा. एकमेकांबद्दल जाणून घ्या आणि आहो तिथे. सलोनी आदित्यला घेऊन त्यांच्या बागेत जायला निघते. आदित्य तिलाच बघत असतो. आज तिने हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते आणि त्यात ती अजूनच सुंदर दिसत होती. आदित्यला आज पहिल्यांदा तिला इतक्या जवळून बघायला मिळत होतं. पण आज तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. बहुतेक तिच्या इच्छेविरुद्ध हा कार्यक्रम होतोय असं आदित्यला जाणवलं. सलोनी त्याला गार्डनमध्ये घेऊन येते आणि आपल्या हातानेच त्याला खुर्चीवर बसण्याचा इशारा करते. थोडा वेळ दोघंही शांतच बसतात. अखेर आदित्यचं ती शांतता भंग करण्याचं ठरवून बोलायला सुरुवात करतो. आदित्य म्हणतो, ॲक्च्युली मी त्या दिवशी तुला गार्डनमध्ये पाहिलं होतं, त्या मुलांसोबत बोलताना. तू रोज जातेस का तिकडे? सलोनी म्हणते, हो, त्यांना शिकवायला जाते, पण गेले काही दिवस जमलं नाही मला, त्यामुळे नाही जात. आदित्य म्हणतो, का का नाही जात? सलोनी त्याच्याकडे बघते आणि नजर फिरवते. आदित्य म्हणतो, तुला आवडलं नाहीये का मी तुला असं बघायला वगैरे आलोय ते? आदित्यचं असं डायरेक्ट विचारणं सलोनीला थोडं चकित करतं. ती त्याला एकटक बघतच राहते. तिचे डोळे खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ओठ मात्र गप्पच होते. थोडा वेळ दोघंही एकमेकांना बघण्यात गुंग असतात. तेवढ्यात दिव्या तिथे येते. दिव्या म्हणते, हां, येऊ का मी? दिव्याचा आवाज ऐकून दोघेही भानावर येतात. दिव्या म्हणते, मग झाली की नाही ओळख? दोघे काहीच बोलत नाही. दिव्या म्हणते, अरे, आजच्या काळात पण तुम्ही इतके लाजता? पुढे कठीण आहे बुवा तुमचं. आदित्य म्हणतो, दिव्या तू इथं काय करतेस? दिव्या म्हणते, अरे आई बोलवतीये तुम्हा दोघांना, पण तुला नसेल यायचं तर मी सांगते तसं तिला. असं बोलून दिव्या निघू लागते. आदित्य म्हणतो, थांब दिव्या, मी पण येतो. आदित्य सलोनीकडे पाहतो. आदित्य म्हणतो, निघायचं? सलोनी मानेनेच हो बोलते. तिघेही हॉलमध्ये येऊन बसतात. बाकीचे छान गप्पा मारत बसलेले असतात. आदित्य सलोनीलाच पाहत असतो, पण सलोनी मात्र आपली नजर आदित्यपासून चोरत असते. आदित्यची आई म्हणाली, मला तर सलोनी खूपच पसंत आहे, पण तरी आपल्या मुलाची पसंती हवी आहे ना. आम्ही आधीचं मत विचारून लवकरच कळवू तुम्हाला. चालेल ना? सलोनीचे बाबा म्हणाले, हो हो, काहीच हरकत नाहीये. आदित्यचे बाबा म्हणाले, बरं येऊ आम्ही आणि तुम्हाला आमचा निर्णय लवकरच कळवतोय. या, ती नेहमीच मस्करी करत असते. उद्या असं नको व्हायला की आपण त्यांना होकार दिला आणि आपल्या आदित्यला सलोनी पसंतच नाही. दिव्या म्हणते, अहो पण बाबा, मी खरंच बोलतीये. बरं ठीक आहे, तुम्हीच विचारा तुमच्या लाडक्या आदित्यला. आई म्हणाली, मी बोलते त्याच्याशी आणि त्याचं काय उत्तर आहे ते उद्या त्यांना कळवते. माझी देवाकडे एकच विनंती आहे की आदित्यचा होकार असू दे. आदित्यचे बाबा म्हणाले, पण सलोनीला पण आपला आदित्य पसंत पडायला हवा ना. आदिची आई म्हणाली, तिला का बरं आपलं आधी पसंत नाही पडणार? अहो, लाखात एक आहे माझा आधी. किती मुलींची इच्छा आहे त्याच्याशी लग्न करावं अशी. मला खात्री आहे सलोनीला ही आवडला असेल आपला आधी. आदित्य आपल्या रूममध्ये येतो आणि ते पॉकेट खोलतो. त्यात सलोनीचाच फोटो असतो. त्या फोटोकडे बघत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेवढ्यात आई आणि दिव्या त्याच्या रूममध्ये येतात. तो घाईतच सलोनीचा फोटो लपवतो. आई म्हणते, आधी तू खाली उत्तर नाही दिलं. तुला आवडली आहे ना सलोनी? दिव्या म्हणते, मला वाटतंय आई, आदित्यला सलोनी आवडली नाहीये. एक काम कर, तू ना त्यांना आपल्याकडून नकार कळव. आदित्य म्हणतो, ए दिव्या, मी कधी म्हटलं की मला सलोनी आवडली नाहीये? उलट मला ती खूप आवडली. असं बोलून आदित्य आपली जीभ चावतो आणि थोडासा लाजतोच. आदित्य म्हणतो, आई म्हणते, आधी तुला सलोनी पसंत आहे ना? त्यांना होकार कळवणार आहे आपल्याकडून? आदित्य मानेनेच हो बोलतो. आदित्यचा होकार ऐकून आई खूप खुश होते. आई म्हणते, आधी मी आज खूप खुश आहे, मी लगेच त्यांना कळवते. आदित्य म्हणतो, पण आई, एकदा सलोनीला पण विचार की तिला मी पसंत आहे की नाही. ते ॲक्च्युली जेव्हा आम्ही बोलत होतो ना, तेव्हा मला ती जरा नर्वस दिसत होती. आई म्हणते, अरे मुली अशाच असतात, लाजाळू. ती लाजली असेल आणि अशा वेळी मुली होतातच नर्वस. तसंही सगळ्या मुली तुझ्या बहिणीसारख्याच बिंदास थोडीच असतात. त्यामुळे तुला तसं जाणवलं असेल, पण तू नको काळजी करू. असं बोलून आई निघून जाते. दिव्या म्हणते, आधी आपकी तो निकली पडी. म्हणजे ज्या मुलीला तू गार्डनमध्ये पाहिलं होतं ती सलोनीच होती बघ.
मी बोलले होते ना, तुमच्या नशिबात भेटणं असेल तर तुम्ही नक्की भेटाल. आदित्य म्हणतो, "हं." दिव्या म्हणते, "काय झालं? तू खुश नाहीये?" आदित्य म्हणतो, "मी तर खूप खुश आहे गं, पण ती माहीत नाही खुश आहे की नाही ते." दिव्या म्हणते, "म्हणजे?" आदित्य म्हणतो, "अरे, जेव्हा आम्ही बागेत गेलो होतो ना, तेव्हा ती खूप शांत आणि सॅड वाटत होती. जस्ट लाईक तिच्या मनाविरुद्ध हे सगळं होतंय. तिची इच्छा नसताना आपण." दिव्या म्हणते, "तू पण ना आधी, दुसऱ्यांचा किती विचार करतोस?" "अरे, तसं काहीही नसेल. आईने सांगितल्याप्रमाणे ती नर्वस फील करत असेल. शेवटी ती आहे एक मुलगीच ना." आदित्य म्हणतो, "माय बी यू आर राईट. आय होप असंच असू दे." दिव्या चिडवत म्हणते, "मग कोणतरी आज खूपच खुश दिसतंय." दिव्याच्या चिडवण्याने आधी लाजतो. दिव्या म्हणते, "अरे लाजतोय काय? मग आता पुढे काय?" आदित्य म्हणतो, "पुढे काय म्हणजे?" दिव्या म्हणते, "अरे म्हणजे तिला परत कधी भेटणार?" आदित्य म्हणतो, "अगं तिचा आधी होकार तर येऊ दे." "पण दिव्या, ती देईल ना होकार? तिला पाहिल्यापासून मला दुसरं काहीच सुचत नाहीये. असं वाटतंय की ती जर माझी नाही झाली तर?" दिव्या म्हणते, "आदित्य, असं काहीही होणार नाही. तुमचं लग्न नक्की होईल आणि मला खात्री आहे तू तिला खूप खुश ठेवशील. माझा भाऊ आहेस इतका गोड. तू तिला कधीच दुखवणार नाही. एक वेळ स्वतःला त्रास करून घेशील, पण तिचं मन जपशील आणि तुझ्यासारखा जोडीदार भेटायला नशीब लागतं." आदित्य म्हणतो, "बस झालं माझं कौतुक. चला आता, मला ऑफिसचं थोडं काम आहे, ते करू दे." दिव्या म्हणते, "ओके बाय." असं बोलून दिव्या निघून जाते. आदित्य सलोनीचा लपवलेला फोटो हातात घेतो. आदित्य फोटोशी म्हणतो, "आय प्रॉमिस सलोनी, मी तुला खूप सुखात ठेवीन. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. जगातील सगळी सुख तुझ्या ओंजळीत टाकीन. फक्त एकदा माझी हो. आय लव्ह यू सलोनी." ओ माय गॉड, व्हॉट्स रॉंग विथ मी? अरे यार, मी किती फिल्मी डायलॉग फेकतोय ना. खरंच प्रेमात लोक वेडे होतात ते खरंच आहे. असं बोलून आदित्य सलोनीच्या फोटोमध्ये हरवून जातो. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.